फन फॅक्ट त्यानेच आपण आज सुरुवात करूया. तर आज आपण बोलूया Amazon विषयी. 1995 साली त्यांनी सुरुवात केली. ते फक्त पुस्तक विक्रीपासून. म्हणजे ऑनलाईन पुस्तकांचा दुकान असं सुरुवात केली त्यांनी. पण त्यांचा मुख्य उद्देश होता, की ग्राहकांना सोयी पुरवणं, त्यांचा अनुभव आणि चांगला करणं. मग त्यांनी काय केलं, तर 2000 सालापर्यंत त्यांनी त्यांचं विस्तारीकरण केलं. डिलिव्हरीज सुरू केल्या आणि त्या पण फास्ट डिलिव्हरीज. ग्राहकांना कोणती सेवा हवी आहे, त्यांना काय हवंय आणि ते आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं याविषयी स्ट्रॅटेजीज बनवल्या. ग्राहकांचा विश्वास मिळवला, ग्राहकांच्या समस्या सोडवल्या, त्यांचं ॲप अट्रॅक्टिव्ह केलं, त्याच्यामध्ये जे काही टूल्स लागणार गोष्टी सर्च करायला सोप्या होतील, खरेदी करणं सोपं असेल, ग्राहकांचे ट्रेंड्स समजतील, त्यांच्या आवडीनिवडी समजतील आणि त्या पद्धतीने ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्या साईटवर येईल आणि विक्री होईल, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्सवर त्यांनी काम केलं. ग्राहकांना काही अडचण असेल किंवा इझी रिटर्न पॉलिसी अशा पद्धतीने त्यांनी विश्वास सुद्धा मिळवला. ग्राहकांबरोबर सतत संवाद साधला. फीडबॅक सिस्टीम, रेटिंग सिस्टीम या सगळ्या डेव्हलप केल्या. उत्तम ग्राहक सेवा हेच त्यांचं कायम धोरण होतं आणि आज Amazon जगभरात आहे. सर्वात मोठं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. लोकं Amazonवर विश्वास ठेवतात कारण त्यांच्या गरजा, सोयी आणि समाधानाचा विचार Amazon करत असते. याच विषयावर आजचा हा पॉडकास्ट आहे. कस्टमर त्याच्या गरजा समजून घेणे, काय सोयी हव्या आहेत ते समजून घेणे आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन देणे हे आजच्या पॉडकास्टचं मुख्य उद्देश आहे. आणि या विषयालाच धरून आज आपण बोलणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी सी अर्पिता कुलकर्णी आणि बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे कस्टमर आणि तो कस्टमर मिळवायचा कसा. हो, अगदी सोपं वाटतं, पण हा विषय अतिशय महत्वाचा आहे. ग्राहक म्हणजे नक्की कोण? म्हणजे ज्याला आपण सेल केलाय ती व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे का? तर हो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या गोष्टीचा स्कोप आहे. म्हणजे गरज घेऊन आलेला प्रत्येक माणूस हा आपला ग्राहक आहे. मग त्या ग्राहकाला कन्व्हर्ट करणं, त्याच्या समस्या समजून घेणं, त्याच्या इच्छा आणि त्याच्या अपेक्षा समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. ग्राहक जो आहे तो एकतर्फी व्यवहार करत नाही. त्याला कारण असतं आणि आपली जबाबदारी म्हणजे ॲज अ बिझनेस ओनर आपली ही जबाबदारी आहे, की ते कारण निर्माण करणं. तर तुमचा ग्राहक कोण आहे? तर जो तुमचं उत्पादन किंवा सेवा घेतो. जो पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतो आणि जो तुमच्याबद्दल दुसऱ्यांना रेकमेंडेशन देतो. आता समजून घेऊ, एक होमस्टे चालवतोय आणि एका कुटुंबाला त्यांच्या आजी-आजोबांसकट होमस्टे हवा आहे. फोनवर बोलताना जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल, की नक्की किती जण येणार आहेत आणि त्यांचं एज ग्रुप काय आहे, तेव्हा तुम्ही त्यांना नीट अलोकेट करू शकणार आहात, कुठल्या खोल्या कोणासाठी. सो होमस्टे ही सर्व्हिस जरी देत असू, तरीसुद्धा आपण आपल्या ग्राहकाला नीट समजून घेणं, त्याच्या गरजा आणि एक स्टेप पुढे जाऊन त्या गरजांबद्दल आपण विचार करतोय आणि कशी सोय करून देतोय याबद्दल तुम्ही बोलणं हे महत्वाचं आहे. म्हणजेच आपला ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कन्व्हर्जन सुद्धा होईल. आणि एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ग्राहक काय शोधतो आहे. म्हणजे ग्राहक प्रत्येक वेळी स्वस्त शोधतो का? तर नाही. ग्राहक समाधान शोधतो. म्हणजे त्याला काय हवं असतं? त्याला विश्वास हवा असतो, सुविधा हव्या असतात, ट्रान्सपरन्सी हवी असते, कम्युनिकेशन हवं असतं आणि सतत तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काही संपर्क करताय का? तुमचा फॉलोअप सुरू आहे का? हे सुद्धा हवं असतं.
ग्राहक कधी-कधी कन्व्हर्ट होत नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नसतं. त्यामुळे नक्की विचार करा, की तुमच्या ग्राहकाला यातनं काय मिळणार आहे आणि काय त्याच्यासाठी व्हॅल्युएशन असणार आहे, कशाला तो समाधान म्हणतोय. सो त्या व्हॅल्यूज तुम्हाला समजल्या पाहिजेत. एका क्लायंटने ऑनलाईन साडी बिझनेस सुरू केला आणि त्यांची स्ट्रॅटेजी अशी होती, की साडीबद्दल तर सगळी माहिती द्यायची आणि विक्री झाल्यानंतर लगेच कॉल करून विचारायचं, "तुम्हाला साडी कशी वाटली? कुठल्या प्रसंगासाठी वापरायची आहे? आणि त्या संदर्भातला तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा." अशाने ग्राहकाला लक्षात आलं, की नुसता साडी सेल किंवा ऑनलाईन सेल नाहीये हा. तर पोस्ट फीडबॅक सेशन, साडीबद्दल तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, काही गोष्टी जर तुम्हाला फीडबॅक म्हणून हव्या असतील किंवा तुम्हाला नक्की कशी वाटली साडी, याबद्दल पण त्यांना काळजी आहे. म्हणजे प्रॉडक्ट सेल केलं आणि तुझं माझं काम संपलं असं नाहीये. तर पोस्ट फीडबॅक आणि त्याच्याबद्दलचा विचार सुद्धा केला जातोय, हे सुद्धा ग्राहकांसाठी महत्वाचं आहे. ग्राहक मिळवायचा असेल तर सिग्नल्स समजून घ्या. ग्राहक आधी ऑब्झर्व्ह करत असतो. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट काय आहे, सर्व्हिस काय आहे, तुमचं त्याबद्दलचं नॉलेज किती आहे, तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. तरच तो एंगेज होतो आणि एंगेज झाला तरच तो पुढच्या स्टेप्स घेत असतो. म्हणजे तुमचा ब्रँड कसा आहे, त्याच्या आत्तापर्यंतच्या काही रेटिंग्ज आहेत का? सिस्टम्स काय आहेत? तुमची भाषा कशी आहे? तुमच्या ओव्हरऑल प्रेझेन्स कसा आहे तुमचा? तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय? तुमचे जे काही सेटअप आहे ते कसं आहे? किंवा तुमची वेबसाईट किंवा तुम्ही इतर गोष्टी ज्या कमिट करताय, त्या कमिटमेंट संदर्भातले तुमची तयारी कशी आहे? हे सगळं तो बघत असतो. म्हणजे एक स्टुडिओ होता. त्याने Instagramचा उपयोग करून रील टाकायला सुरुवात केली आणि प्रत्येक रीलला ते कॅप्शन द्यायचे, "धिस इस हाऊ वी टॉक टू अवर क्लायंट." आणि मग क्लायंटला लक्षात आलं, की हा टोन आहे यांचा आणि पोस्ट फीडबॅक्स पण त्याच्यावर ते पोस्ट करायचे. सो त्यांना त्याचा टोन आवडला. त्यांच्या ज्या काही प्रॉडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत त्या आवडल्या आणि तो ग्राहक इझिली कन्व्हर्ट झाला. सो तुम्ही तुमच्या बिझनेस संदर्भातल्या, तुमच्या ग्राहक संदर्भातल्या गोष्टी ऑब्झर्व्ह करा. कॉन्फिडेंटली त्या समोर ठेवा आणि ग्राहकांचे सिग्नल समजून घ्या. तुमचा स्वतःचा एक ब्रँड तयार करा. फर्स्ट इम्प्रेशन हे फार महत्वाचं आहे. ते एखाद्या लोहचुंबकासारखं काम करतं. म्हणजे ग्राहक जेव्हा पहिल्यांदा पाहतो, भेटतो किंवा पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो, तो ठरवत असतो, की इथे थांबूया आणि ऐकूया आणि समजून घेऊया का पुढे जाऊया. म्हणजे तुमच्या दुकानाची सजावट कशी आहे, अँबियन्स कसा आहे किंवा वेबसाईट असेल तर वेबसाईटचा टाइप कसा आहे, त्याच्याबद्दलचं त्याला असलेलं इम्प्रेशन काय आहे. Instagramच्या पोस्ट असतील तर त्या कोणत्या पद्धतीच्या आहे, तुमचं बोलणं कसं आहे, हे सगळं त्याच्यासाठी फर्स्ट इमेज असतं, फर्स्ट इम्प्रेशन असतं आणि ते त्या कस्टमरसाठी किंवा कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी फार महत्वाचं असतं. तुम्ही तुमचा 5 सेकंदाचा परिचय जेव्हा देता, तेव्हा तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही याबद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स आहे या व्यवसायाबद्दल, ते सुद्धा त्याच्यात मेन्शन करा. प्लस तुमचं प्रॉडक्ट नक्की कोणती समस्या किंवा कोणत्या गोष्टींसाठी घ्यावं, हे नक्की हायलाइट होतंय ना बघा. एका बेकरीच्या दुकानाबाहेर असा बोर्ड लावला होता, सकाळी-सकाळी तयार झालेला गरम पाव, फ्रेश ऑन युअर प्लेट. आता हे जे काही वाक्य आहे त्याच्यामुळे ग्राहकाला लक्षात आलं, की ब्रेड फ्रेश आहे आणि कस्टमर तुमच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतो. आणि एक गोष्ट जी म्हणजे खूप विचारपूर्वक केली पाहिजे ते म्हणजे हो म्हणत असताना. ग्राहकाला हो म्हणायला काय जातंय, नंतर बघू असा अप्रोच मुळीच चालणार नाही. जेव्हा आपण ग्राहकाला वेळ देतो किंवा हो म्हणतो, तेव्हा तुमच्याकडे त्या रिलेटेड रिसोर्सेस आहेत ना, तुम्ही काय कमिटमेंट देताय आणि तुमची क्वालिटी मेंटेन होणार आहे ना, या सगळ्याचा विचार करूनच हो म्हटलं पाहिजे. म्हणजे एका बुटीक ओनरने 3 दिवसात तुम्हाला ड्रेस तयार करून देतो, अशी कमिटमेंट जेव्हा दिली, तेव्हा ही त्या ओनरची जबाबदारी आहे, की त्याचं जे काही प्रॉडक्ट आहे, ते 3 दिवसात कस्टमरच्या हातात असलं पाहिजे.
त्या उपर त्याने असे प्रश्न विचारणं की नक्की कोणतं फंक्शन आहे, तुम्हाला या फंक्शनसाठी काय एक्सपेक्टेड आहे, तुमचा लुक कसा आहे, तुमची ज्वेलरी काय आहे, मेकअप कसा असणार आहे, हेअरस्टाईल कशी असणार आहे, या सगळ्याचा विचार करूनच त्या बुटीक ओनरने ड्रेस डिझाइन केला पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड डिलिव्हरी कमिटमेंट्स दिल्या पाहिजेत. बुटीक ओनरने त्या पलीकडे जाऊन आणि काय केलं, तर त्या बुटीक ओनरने पोस्ट फीडबॅक सुद्धा घेतला. इव्हेंट झाल्यानंतर त्या इव्हेंट संदर्भातला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्हाला दिलेला ड्रेस आवडला का? त्या रिलेटेड सुद्धा फीडबॅक त्याने घेतले. शिवाय जे काही इव्हेंट होता, त्या इव्हेंट रिलेटेड छोटंसं गिफ्ट हॅम्पर पण कस्टमरला त्या ड्रेस बरोबर त्याने दिलं होतं. सो आपण जेव्हा ग्राहकाला हो म्हणतो, तेव्हा रेडी आहोत ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ग्राहक नेहमी हा विचार करतो, की हां, हा प्रॉडक्ट, हा ब्रँड, ही कंपनी खूप मोठी आहे. पण मला इम्पोर्टन्स मिळणार आहे ना. म्हणजे ब्रँड किती मोठा आहे, हे तर महत्वाचं आहेच. पण मला महत्त्व मिळणार आहे ना, हे सुद्धा ग्राहकाला दाखवता आलं पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी यात काय आहे, याचं उत्तर देता आलं पाहिजे. काय यू-एस-पी आहे तुमचा? ह्याचं एखादं सोपं उदाहरण म्हणजे एका मोबाईल विक्रेत्याने म्हणजे मोबाईल दुकानात जिथे मोबाईल विक्री होते, त्याने ग्राहकांना अशी सूट दिली होती, की तुम्ही नवीन मोबाईल घ्याल आमच्याकडे, तेव्हा जुन्या मोबाईलमधला काही जो डेटा असेल, त्याचा बॅकअप आम्ही फ्री करून देऊ. सो ग्राहकाला लक्षात येतं, की माझा खूप वेळ वाचणार आहे, माझी सोय होणार आहे. त्यामुळे ग्राहक नेहमीच हा विचार करतो, की माझा ह्याच्यात काय फायदा होणार आहे आणि मी यामध्ये मला कसं सर्व्ह केलं जाणार आहे. सो या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ग्राहक मिळवण्यासाठी. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कस्टमर एक्सपिरियन्स आणि कस्टमर अट्रॅक्शन. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कस्टमर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही किती वेळ त्या कस्टमर बरोबर काम करताय? त्याला तुमच्या प्रॉडक्टमुळे काय फायदा झाला? त्याच्या कुठल्या गोष्टी त्याच्यामुळे सॉल्व्ह झाल्या? कोणत्या समस्यांवर किंवा कोणत्या गॅप्सवर तुमचं प्रॉडक्ट काम करतंय? काय अनुभव तुम्ही देताय? आणि कस्टमर एक्सपिरियन्स तुमचं कस्टमर बरोबरचं रिलेशनशिप डेव्हलप करतं आणि टिकवून ठेवण्यासाठी काम करत असतं. व्हेअर ॲज कस्टमर अट्रॅक्शन म्हणजे एक जाहिरात आहे, जे नात्यांना महत्त्व देत नाही, पण कस्टमरला तुमच्या दारापर्यंत आणण्यासाठी मदत करतं. म्हणजे आधी कस्टमर अट्रॅक्शन काम करणार आहे आणि मग कस्टमर एक्सपिरियन्स काम करणार आहे आणि लाँग लास्टिंग या दोन्ही जेव्हा गोष्टी एकत्र होणार आहेत, तेव्हा असणार आहे, ते म्हणजे लाँग लास्टिंग रिलेशनशिप. बरेचदा अट्रॅक्शन व्यवस्थित असतं, म्हणजे कस्टमर तुमच्या दारापर्यंत येतो, पण कस्टमरला हवा तसा एक्सपिरियन्स मिळत नाही. बऱ्याच हॉटेल्समध्ये सुरुवातीला खूप एखादा आयटम खूप फेमस होतो आणि कस्टमर तिथे ग्रेपवाईन कम्युनिकेशन किंवा इतर चॅनल्समुळे, सोशल मीडियामुळे तिथे पोहोचतं. पण नंतरच्या कस्टमरना किंवा काही काळानंतर कस्टमरना तो एक्सपिरियन्स येत नाही. सो तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करणं तर महत्वाचं आहेच, पण त्याला एक्सपिरियन्स देणं आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे एक्सपिरियन्स देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा कस्टमर टिकून राहतो, पुन्हा-पुन्हा तुमच्याकडे येतो. मित्रांनो समजून घ्या, ग्राहक मिळवण्याचा फॉर्म्युला गुंतागुंतीचा नाही. ग्राहकाचं समाधान, त्याचा आदर आणि ग्राहकाचा अनुभव याविषयी जर आपण नीट विचार केला आणि तो कृतीत आणला, तर ग्राहक तुमच्याकडे पुन्हा-पुन्हा येतील, अट्रॅक्ट होतील आणि एक्सपिरियन्स घेतील तुमचा आणि ते कंटिन्युअस राहील आणि तुमचा व्यवसाय वाढीकडे लागेल. म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी ग्राहक जसा महत्वाचा आहे, तसा तो टिकून राहणं, त्याच्याबद्दल विचार करणं आणि त्याच्या फीडबॅक्सवर काम करून तुमच्यात सुधारणा करणं हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आज ग्राहक या विषयी आपण जे काही बोललो, या विषयाबद्दल तुमचे काही एक्सपिरियन्स असतील किंवा तुमच्या काही स्ट्रॅटेजीज असतील, तर त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या इतर व्यावसायिक मित्रांना किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या मित्र हा पॉडकास्ट नक्की ऐकवा.
ग्राहक मिळवणं म्हणजे विक्रीचा आकडा वाढवणं एवढंच नाहीये. तर ग्राहक पुन्हा तुमच्याकडे येण्यासाठी त्याला कारण द्या. तो तुमचा ग्राहक नाही, तर तुमचा पार्टनर सुद्धा होईल. म्हणजे मी प्रॉडक्ट एखादं विकत घेतलं, तर मी आणि 4 जणांना रेकमेंड कसं करेन यासाठी सुद्धा काम करा. ग्राहकाचं समाधान, विश्वास आणि त्याच्याशी रिलेटेड संवाद हे मूलभूत स्तंभ आहेत तुमच्या व्यवसायाच्या वाढीत. तुमच्या ग्राहकांबद्दल कायम संवेदनशील राहा, त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या. तर तुमच्या कस्टमरबद्दल कायम सेन्सिटिव्ह असा, त्यांचं ऐका, तुमच्यात बदल करून घ्या, त्यांना समजून घ्या आणि नेहमी तयार राहा वेगवेगळ्या गोष्टींसाठी, चेंजेससाठी आणि व्यवसायातल्या बदलांसाठी. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तर कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. तुमचे अनुभव सुद्धा आमच्याबरोबर शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. त्या संदर्भातली उत्तरं देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करू. मित्रांनो, ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट दर बुधवारी. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी असाच एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.